स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवूया टिफिनसाठी तोंडलीची सुकी भाजी। यासाठी इथे मी पाव किलो एवढी तोंडली घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून अशी बारीक उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेली आहे। तुम्ही गोल देखील चिरून घेऊ शकता। त्यानंतर कढई तापत ठेवली आहे, त्यामध्ये तेल घातले आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरा घातलेली आहे। जिरा मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक उभा कट करून घातलेला कांदा घातलेला आहे। कांदा इथे थोडासा जास्त घातलेला आहे, मस्त येते चव भाजीला कांद्यामुळे। कांदा थोडासा परतला की यामध्ये आलं आणि लसूण एकत्र बारीक केलेला आहे ते घालणार आहे। आलं आणि लसूण कांद्याबरोबर छान आपल्याला परतून घ्यायचं आहे लालसर रंगावरती। त्यानंतर धना पावडर सोबतच कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे, सोबतच हळद देखील घातलेली आहे थोडीशी। आता हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू देखील शकता। आता हे मसाले छान परतवल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली तोंडली घालायची आहे। आणि तोंडलीची भाजी बनवत असताना अजिबात आपण पाण्याचा वापर करणार नाहीये। पूर्णपणे ही भाजी आपल्याला वाफेवरतीच शिजवून घ्यायची आहे। आता मस्त सर्व मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपण ही भाजी वाफेवरती शिजवून घेणार आहोत। आता मीठ घातलेलं आहे इथे, मिठामुळे पटकन मऊ होते तोंडली। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। सकाळच्या काही गडबडीमध्ये टिफिनसाठी अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये तयार होणारी भाजी म्हणजे ही तोंडलीची सुकी भाजी। आता इथे बघू शकता मीठ छान मिक्स केल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत। वाफ काढत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। अगदी 2-3 मिनिटांमध्ये छान मऊसर भाजी झालेली आहे। आता इथे छान परतवल्यानंतर यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट असा बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। तुम्ही इथे जाडसर देखील वापरू शकता, पण बारीक कूट केलेला छान कोट होतो, पूर्ण तोंडलीच्या सर्व पेस्टला लागतो। आता जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच टिफिनच्या साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा। यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत।